हॅलो, माझा आवाजच येणार आहे फक्त तुम्हाला. विरंगुळा हास्य योगा मंडळ व बालाजी हास्य योगा मंडळातर्फे तुमचं स्वागत सगळ्यांचं. मी एक मिशन ग्रीन अर्थ जे घेतलेलं आहे विरंगुळा हास्य योगा मंडळ व बालाजी हास्य योगा मंडळच्या अंडर, तर मी एक माझ्या मैत्रिणीला खास जवळजवळ 2 महिन्यांनी भेटायला आली आहे तिला मी. तर तिने आज भरपूर वृक्षारोपण केलंय. ते बघा, आता आज तुम्हाला दाखवते मी तिचं गार्डन फिरूयात आपण. हे बघा काय काय माझं भावाचंच घर आहे, साठगोट आहे आमच्याकडं. आम्ही एकमेकींसाठी जीव की प्राण आहोत. हे बघा कसे झाडं लावलीत, ते बघा कशी सुंदर झाडं लावलीत बघा त्यांनी. हे बघा, दिसलं का? भाजीपाला लावलाय. हे काय लावलंय? भाजीपाला लावलाय. भाजीपाला लावलाय. ओके. अब शाकभाजी लगाडेल विषय. तुमच्या लक्षात आलं का? गॅलरीत सुद्धा आपली जर इच्छा असली ना तर एवढ्याशा जागेत सुद्धा आपण हे करू शकतो, भाजीपाला लावू शकतो. बरं का? सांगायचं तात्पर्य ते माझं तुम्हाला सगळ्यांना असं. ही हळद आहे. हे बघा, ऐका, आहे हळद आहे, हळद. बघितलं का? हा, ते बघा माझा दादा काम करून राहिलाय. काम करतोय म्हणजे गार्डनिंग चाललंय. हा, ते बघा, दिसलं का? आम्ही आमचे रिटायर झालेलो आहेत सगळे. तुमची ओळख सांगा, तुम्ही कोण होतात? मी अरुण काशीनाथ निकुंभ. मी रेल्वे पोलीस मध्ये होतो. आता मी 7 वर्षापासून रिटायर झालेलो आहे. आता घरीच मी माझ्या मुलींबरोबर नातींबरोबर एन्जॉय करणार. हा, आहे. बघा, सांगायचं तात्पर्य काय आहे की आमची जी आजी आजोबा आहोत ना, आम्ही कर्तव्य करता करता आम्ही आमचे नातवंडांबरोबर एन्जॉय करतोय आणि आम्ही आमचे छंद जोपासतोय, जे आम्हाला आमच्या सर्व्हिस काळात आम्हाला जोपासता आले नाहीत. म्हणून पैसा सगळीकडे कामाला येत नाही. तुम्ही कितीही पैसा कमवा, त्याच्यापेक्षा आपण काय माणसं किती कमवली हे महत्वाचं आहे. हे मला सांगायचं. बघितलं का? ही माझी मैत्रीण आहे, तिची मी मोठी बहीण आहे. हाय, केम छो? जय श्री कृष्ण. बरं, बघितलं का किती सुखी आहेत बघा. आपण आपल्याला कसं सुखी करायचं ते आपण ठरवायचं. कुठे आनंद मिळतो ते आपण ठरवायचं. लक्षात घ्या तुम्ही लोक सगळेजण. बघितलं का? ही गार्डन अशी. हे बघा, हे झाड माझं 3 वर्षाचं झालंय. हे बघा, ऐकलं का? हा, 3 वर्षाचं झालंय हे झाड. हे बांबूची झाडं पण 3 वर्षाची झाली. अगदी छोटी छोटी बाळं होती ही, एवढी मोठी झालीत आता. ओके. हे असे शौकीन आहेत, आपले आपले छंद जोपास आहेत. ते मुळात शेतकरी बरं का, दोघंही. हा, म्हणून हे कुठेतरी शेतकऱ्याचं मन निसर्गातच रमतं. हे तर घरात लावलेली झाडं आहेत माझी, पण आम्ही बाहेर पण अशी मोठे मोठे झाडं लावलेली आहेत आणि त्यात ती खूप मोठी वृक्ष झाली आहेत. वडाची, पिंपळाची. मी झाडं लावलेली भरपूर. पोलीस क्वार्टर्स मध्ये एवढी झाडं लावली आहेत आम्ही ते पण की लेटर ती आता व्हायला म्हणजे खूप मोठी मोठी होऊन अशी ती दाट सावली वगैरे देतात. पोलीस भरतीला आलेल्या मुलांना, त्यांना सगळ्यांना असं मस्त खूप सावली मिळते. मग तिथे खूप झाडं लावलेली आहेत जवळजवळ, म्हणजे खूपच. ते पण रिटायर व्हायला. व्हेरी गुड. झाडं रिटायर होत नसतात, माणसं रिटायर होतात, झाडं व्हेरी नाही गुड. होत. नाही होत. हा, आणि त्या पुढच्या पिढीला आशीर्वादाच्या रूपाने आम्ही लोक लावून जातो. आम्हाला आमच्या आजी आजोबांनी दिलेली ही वसा आहे, तो आम्ही वसा घेतलेला आहे रेल्वेचे सगळ्यांनी. साहेब होते, सिंगल साहेब, त्यांच्यासोबत सुद्धा मी वृक्षारोपण केलेलं आहे. बघा, ऐका बरं का? धन्यवाद तुमच्या दोघांचं. आणि असंच झाडं लावत राहा आणि हसत जगा हो. आणि दुसऱ्यांना आनंद द्या. हा, धन्यवाद, धन्यवाद.